नमस्कार मित्रांनो, श्रद्धाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे करंजी। तर चला कृतीला सुरुवात करूया। करंजी बनवण्यासाठी आधी आपण पीठ मळून घेऊया, जे बाहेरचं कवर आपल्याला बनवायचं आहे त्यासाठी मी इथे 1 कप मैदा चाळून घेतलेला आहे। त्यात घातलेला आहे 1 टेबलस्पून मी बारीक रवा घातलाय आणि चवीप्रमाणे मीठ म्हणजेच पाव चमचा मी मीठ घातलेले आहे। हे छान मिक्स करून घेते आणि आता ह्यात आपल्याला 2 टेबलस्पून कडक तापलेलं तूप घालायचं आहे। हे असं घालत मिक्स करायचं, एका ठिकाणी टाकू नका नाहीतर करपेल आपलं पीठ। आता हे छान मिक्स करायचं, पूर्ण तूप पूर्ण पिठाला आणि रव्याला लावून घ्यायचं आणि त्याची अशी छान मूठ झाली पाहिजे असं आपल्याला पीठ हवं, म्हणजे आपल्या खुसखुशीत होतात करंज्या। हे बघा, हे छान झालेलं आहे, पिठाला तूप लावून व्यवस्थित झालेलं आहे। आता लागेल तसं पाणी घालून आपण जसं चपातीला पीठ मळतो तसं आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि एक छानसा गोळा बनवायचा आहे। हे बघा, मी बनवून घेतलेला गोळा करून घेतलेला आहे आणि याला अर्धा तास रेस्ट करायला ठेवलं। आता आपलं पीठ रेस्ट करतंय तोपर्यंत इथे आपण सारण बनवून घेऊयात। इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घातलेलं आहे। आता हे तूप थोडंसं गरम झालं की आपण घालणार आहोत यात बारीक रवा 1 कप घालते आहे आणि हा आपल्याला छान लालसर होईस तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि ही प्रोसेस स्लोच होते। एक 10 ते 12 मिनिटं याला लागतात। एकदम मोठ्या गॅसवर केलात तर करपून जाईल, ही स्लो फ्लेमवरच करा, लो टू मीडियमवर। हे बघा, आपला रवा छान भाजून झालेला आहे। हा मी काढून घेते एका ताटामध्ये। मी रवा काढून घेतलेला आहे। आता त्याच कढईत मी अर्धा कप सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे। तुम्ही जास्तही घालू शकता, खोबरं ज्याला आवडतं त्याने जास्त घातलं तरी चालतं आणि छानही लागतं। आता हेही आपल्याला लालसर भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या करंज्या खवट लागत नाही। या सगळ्या गोष्टी आपण जर भाजून घेतल्यात ना तर आपली करंज्या खूप दिवस छान टिकतात। आपलं खोबरंही छान लालसर भाजून झालं, मी काढून घेतलं तेही रव्यामध्ये। आता याच कढईत मी पुन्हा 1 टेबलस्पून तूप घेतलेलं आहे। हे ड्रायफ्रूट्स घालणार आहे, यामध्ये छान फ्राय करणार आहे, शॅलो फ्राय करणार आहे। यात मी काजू बदाम चारोळे हे छान तुपात परतून घेते आहे, त्याचबरोबर किशमिश म्हणजे आपले मनुकेही घालते। हे जे ड्रायफ्रूट्स तुमच्याकडे असतील ते तुम्ही घालू शकता। हे परतून झाल्यावरच आपल्याला 1 चमचा यात खसखस घालायची आहे, कारण की खसखस जर तुम्ही आधीच घातली ती करपू शकते। ते परतल्यानंतर मी सगळे ड्रायफ्रूट्स आणि खसखसचं जे मिश्रण होतं ते आपल्या रव्या आणि खोबऱ्यामध्ये घालून घेतलं आणि त्याला छान मिक्स केलं आणि थंड होऊ दिलं। थंड झाल्यानंतर मी यात 1 चमचा वेलची पूड घालते आहे, वेलचीची पावडर घालते आहे, त्याचबरोबर 1 कप पिठी साखर घालते आहे। ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला जेव्हा सारण जे आपण बनवतोय ते थंड झाल्यावरच आपल्याला हे करायचं आहे, नाहीतर मग ते पाणी सुटेल साखरेला गरम घातलं तर। हे छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपलं पीठही छान मुरलेलं आहे। हे बघा, असे छोटे छोटे दाणे दिसतील तुम्हाला तिथे, असे ते रवा फुगलेला आहे म्हणून दिसतात। आता ह्याला 1 मिनिट आपण छान मळून घेऊयात, सॉफ्ट करून घेऊयात पीठ। हे सॉफ्ट केल्यानंतर आपण याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत करंजीची पुरी लाटण्यासाठी। हे अशाच प्रकारे मी बाकीचेही गोळे तयार करून घेते। आता मी यातला एक गोळा घेतलेला आहे आणि आता त्याची आपल्याला पातळ अशी पुरी लाटून घ्यायची आहे आणि मध्ये मध्ये लागलं तर तुम्ही मैदा यूज करू शकता। हे बघा, मी तुम्हाला थिकनेसही दाखवते, एवढी पातळ लाटायची म्हणजे करंजी खुसखुशीत होते आणि जास्त जाड आवरण लागत नाही। आता याच्यावर 1 चमचा सारण जेवढं भरता येईल तेवढंच भरा, कारण की तुम्ही एक्स्ट्रा भरलं तर आपल्याला ते जेव्हा आपण करंजीचा शेप देतो तेव्हा चिटकवताना तो चिटकत नाही आणि आपली करंजी तेलात फुटते। हे अशा प्रकारे मी फोल्ड करून घेतलं आणि व्यवस्थित प्रेस करून घेतलं सगळ्या साईडने। हे प्रेस करणं खूप इम्पॉर्टंट आहे, नाहीतर ती तेलात टाकल्यावर फुटू शकते। आता जे एक्स्ट्रा जे आहे ते मी एका पिझ्झा कटरच्या साहाय्याने काढून घेतलं। खूप काढू नका, एकदम काटोकाट काढू नका, नाहीतर त्यानेही आपली करंजी फुटते। आणि माझ्याकडे साचा नव्हता म्हणून मी एका फोर्कच्या साहाय्याने त्याला असे डिझाईन केलेली आहे। तुमच्याकडे जर साचा असेल तर तुम्ही तोही यूज करू शकता। आता मी इकडे तेलही तापायला ठेवलं होतं। आता आपण बघूयात तेल तापलंय का। यात मी छोटासा गोळा टाकून बघते, हे बघा लगेच वर येतोय आणि करपतही नाही आहे। आता आपण करंज्या तळून घेऊयात। हे परफेक्ट आहे तेलाचं टेम्परेचर।
आपल्याला ह्या करंज्या एकदम लालसर नाही करायच्यात, मीडियम गॅसवरच आपल्याला थोडासा कलर आल्यावर आपल्याला काढून घ्यायच्या, नाहीतर कडक होतील. आपल्या करंज्या छान अशा तळून झालेल्या आहेत बघा. चला तर आपल्या खुसखुशीत अशा करंज्या रेडी आहेत. तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.